फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे नक्कीच आमंत्रित केलेलं आहे ते श्रेयांश मंच 11 या संघाला क्षेत्ररक्षणाकरता लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावे, जेणेकरून आपण सामन्याला सुरुवात करू. काही वेळेचा अभाव असल्यामुळे पुन्हा एकदा संघांना विनंती करतो, दोन्ही संघांना लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. दोन्ही संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतो, त्यांनी राखीव खेळाडू येथे कॉमेंटेटर बॉक्समध्ये पाठवून द्यावा. राखीव खेळाडू दोन्ही संघांनी आपला पाठवून द्यावा येथे कॉमेंटेटर बॉक्समध्ये. सूरज वैयक्तिक पहिलं षटक तसेच संघाकरता देखील पहिलं षटक चालू असलेला सामना आई गावदेवी विरुद्ध श्रेयांश मंच 11. साई आणि रवी पहिली सलामी जोडी. सूरज आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन सज्ज झालेला आहे. सामना करतील रवी. याला काय म्हणावं, याला काय म्हणावं, गचाळ क्षेत्ररक्षण. म्हणजे जो एक धाव घेताना पण फलंदाज पहिला घाबरत होता, परंतु त्या चेंडूवर चौकार मिळालेला आहे आणि संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली आहे ती 4 धावांनी. एवढं शांत झालं की डीजे पण शांत झाला, एवढं शांत काही झालंय. आता थोड्या वेळापूर्वी क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच सामना संपल्यानंतर काही फुलांचा वर्षा होईल त्याच्यावर. त्या दरम्यान चांगला फटका, परंतु यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं. हा जर चौकार गेला असता तर मान्य केलं असं की तो फटका तेवढा उत्कृष्ट होता, परंतु याआधी जे क्षेत्ररक्षण झालं त्यावर फलंदाजाची काही करामत नव्हती, तर ती क्षेत्ररक्षणाची होती. सूरज आपल्या संघाकरता उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात. जर त्यांना फक्त क्षेत्ररक्षणाचं जर साथ चांगली मिळाली तरच त्यांचं षटक असं बहुमूल्य होईल. अन्यथा ज्याप्रमाणे आधीच पाहिलं आपण, त्या दरम्यान पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण काही अडवू शकले नाही. 2 क्षेत्ररक्षणांच्या मध्ये खणखणीत असा चौकार मिळालेला आहे तो श्रेयांश मंच 11 या संघाला. माफ करा, आई गावदेवी या संघाला. रवी यांच्याकडून हा पहिलाच चौकार त्यांच्या संघाकरता. दुसरा, माफ करा, दुसरा म्हणजे पहिला तर त्यांच्याकडून नव्हता ना, तो क्षेत्ररक्षकाकडून होता. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करावी. पहिले षटक तर संपलेलं आहे, परंतु त्या दरम्यान दुसरं षटक होण्यामध्ये तुम्ही जर तो पूर्ण वेळ घेतला जो तुम्हाला दिलेला आहे 20 मिनिटांचा, तो पूर्ण जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला त्याची पेनल्टी देखील भोगावी लागेल. याची क्षेत्ररक्षण करतायत जो संघ म्हणजेच श्रेयांश मंच 11 या संघाने याची नोंद करून घ्यावी आणि लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. पहिलं षटक, पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 12 धावा. दुसरं षटक घेऊन श्रेयांश मंच 11 या संघाकडून आलेले आहेत ते गोलंदाज म्हणजेच माजिद भाई. माजिद भाई अतिशय नावाजलेले असे गोलंदाज आहेत. मीरा रोड या विभागातून ते
बहुतेक अशा भरपूर स्पर्धा त्यांनी गाजवल्या आहेत असे माजिद भाई, आमची देखील भरपूर वर्षापासूनची त्यांची ओळख आहे. परंतु पाहूया दुसरं बहुमूल्य असं षटक म्हणजेच जे डबल बारचं षटक असतं ते वालं षटक घेऊन आलेले आहेत माजिद भाई. त्यांना देखील जाणीव आहे, आतापर्यंत त्यांनी भरपूर अशा स्पर्धा खेळलेल्या आहेत प्रशांत चषकामध्ये, म्हणजे त्यांना जाणीव आहे की दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूची. परंतु आता पहिला चेंडू घेऊन सज्ज झालेले आहेत ते माजिद आणि सामना करतील ते रवी. नक्कीच मी थोडीशी प्रशंसा केलेली माजिद भाईंची आणि ते बहुमूल्य षटक घेऊन आलेले ते आपल्या संघाकरता आणि त्याला दाद देखील दिलेली आहे. म्हणजे फक्त एका दौऱ्यात समाधान मानावं लागलं ते आई गावदेवी या संघाला. आणि आता साई सज्ज झाले आहेत माजिद यांच्या गोलंदाजीचा सामना करण्याकरता. मी ज्याप्रमाणे या माजिद या गोलंदाजीची प्रशंसा करतोय त्याप्रमाणे ते दाद देखील देत आहेत माझ्या समालोचनाला. म्हणजेच त्यांनी हा आता जो टाकलेला चेंडू होता तो निर्धाव असा चेंडू टाकला, म्हणजे एक धावाची देखील भर पडली नाही ती आई गावदेवीच्या संघामध्ये. षटकातील तिसरा चेंडू घेऊन माजिद सामना करतील साई. यावेळी देखील उत्कृष्ट असा चेंडू होता लेग बाईकच्या स्वरूपात. पंच तुषार कदम यांनी लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव घोषित केलेली आहे. संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. एकही गडी बाद झालेला नाही. ही फक्त एक जमेची बाजू ती म्हणजे आई गावदेवी या संघाची. परंतु थोडस वर्चस्व या दुसऱ्या षटकामध्ये ते बनावं लागेल ते माजिद या गोलंदाजाचं. पाहूया आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन माजिद भाई. यावेळी रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. त्यांना जराही अजूनपर्यंत जाणीव झालेली नाही माजिद यांच्या गोलंदाजीचा. एवढी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करते आणि त्याच्यावर त्यांनी जी जोखीम घेतलेली ती म्हणजे रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याची. ही अतिशय जोखीम एवढी होती त्यावेळी ते त्रिफळाचीत देखील झाले असते, परंतु त्यांचा काही पाय लागला त्यामुळे त्यांचा गडी बाद होण्यापासून बचावले असे हे रवी. म्हणजे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू माजिद यांच्याकडून. परंतु अजूनही या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे जो डबल बाराचा असेल. यावेळी चांगला फटका होता परंतु एकादर समाधान मानावं लागलं, कारण सीमारेषेजवळ जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या अगदी हातात, म्हणजे त्याला काहीच मेहनत करावी लागली नाही. आणि आता ज्याप्रमाणे मी सांगितलेलं की मॅजिक बॉल, जादुई बॉल, डबल बार जो आता फुटणार आहे, माजिद यांच्या गोलंदाजीचा सामना करण्याकरता सज्ज झाले ते साई. पाहूया हा डबल बारचा फटका कोणत्या संघाच्या बाजूने फुटतो. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन माजिद सामना करतील साई. थोडीशी चतुराई दाखवताना माजिद त्यांनी चेक केलं की काय करण्यासाठी सज्ज झालेला आहे तो साई. आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत माजिद. सामना करतायत साई. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा तीच बाजू. माझ्या मते साईने ओळखलेलं की तिकडे तो क्षेत्ररक्षक जो लपवलेला आहे तिकडेच आपल्याला फक्त मारायचं आहे. ज्याप्रमाणे त्यांनी पहिला जो हातातला चेंडू होता तो सोडला, हात त्यांच्या बाजूने गेला, हात उडी देखील मारणार नाही हे त्यांची जाणीव होती. आणि या चौकाराचा फायदा उचललाय तो. 8 धावांची भर पडलेली आहे ती आई गावदेवी यांच्या संघामध्ये. ज्याप्रमाणे आतापर्यंत माजिद भाई आपल्या संघाकरता अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत होती. हा चेंडू देखील चांगला होता
परंतु चांगला फटका देखील होता. परंतु जर त्यांना क्षेत्ररक्षकाची देखील साथ लाभली असती तर चौकारापासून ते थोडेसे वंचित राहिले असते. परंतु आता तरी जो फायदा झालेला आहे तो आई गावदेवी या संघाला. पुन्हा एकदा मी विनंती करतो या चौकाराने तुम्ही थोडेसे संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 23 धावा. कारण या शेवटच्या चेंडूमध्ये जे धावांची भर पडली आहे ती 8 धावांची. म्हणजे संघाच्या धावसंख्या जर वाढली असती ती 15च्या जागी 16ची झाली असती. परंतु ती धावसंख्या झालेली आहे 23ची. पुन्हा एकदा विनंती या चौकाराच्या फटकावर जो तुम्हाला 8 धावांचा जो नुकसान सहन करावं लागलं आहे त्याचा तोटा नक्कीच तुम्हाला सहन करावा लागतो. पण त्याने तुम्ही एवढे खचून गेलात की तुम्ही वेळ घालवताय हो या सामना सुरू करण्याकरता. लवकरात लवकर वेळेचा अभाव आहे. आता ज्याप्रमाणे तुम्ही जो डबल बारचा फटका जो गमावलेला आहे म्हणजे ज्या तुम्ही डबल धावा ज्या दिलेल्या आहेत त्याप्रमाणे वजा देखील किंवा काही नुकसान पेनल्टी ही देखील सहन करावं लागेल जर तुम्ही वेळेचं जे पेनल्टी आहे त्यापासून वाचलात तर. त्यामुळे पुन्हा एकदा मी विनंती करतो श्रेयांश मंच 11 या संघाला जी पेनल्टी तुम्ही आत्ता घेतली आहे ही जी दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर तुम्ही ती तुमच्या सामना संपायच्या शेवटी घेऊ नका. त्याचा अन्यथा तुम्हाला तोटा सहन करावा लागेल. आपल्या षटकातील आपलं पुढचं षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाज सुफियान. थोडीशी चर्चा केली परंतु त्या चर्चेनंतर त्यांना थोडंसं यश मिळालेलं म्हणजे पहिलाच चेंडू हा त्यांनी निर्धाव टाकलेला सुफियान आपल्या संघाकरता. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन सुफियान. यावेळी मात्र थोडंसं गोलंदाजीवर नियंत्रण सुटलं. वाईडच्या मार्फत 1 धाव आणि थोडीशी चपळ 1 धाव म्हणजेच या कोणताही चेंडू इकडे काउंट करण्यात येत नाही परंतु 2 धावा मिळालेल्या आहेत त्या आई गावदेवी या संघाला. थोडंसं मनोबल खचलेलं दिसतंय ते दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडू नंतर ज्याच्यावर जो डबल बारचा फटका फुटला तो श्रेयांश मंच 11 या संघाला त्याचा तोटा सहन करावा लागला. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू एका धावेवर समाधान मानावं लागलं. यावेळी मात्र थोडंसं नियंत्रण ठेवलं ते सुफियान यांनी आपल्या गोलंदाजीवर आणि एका धावेवर समाधान मानावं लागलं ते आई गावदेवी या संघाला. संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 26 धावा. अजूनही एकही गडी बाद करण्यामध्ये यश मिळालेलं नाहीये याची नक्कीच त्यांना खंत असेल. पाहूया सुफियान गडी बाद करण्यात यश मिळवतात का. टॅपचा फटका धावबाद करण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांनी यावर रिप्ले मागितलेला आहे. रिव्ह्यूचा जो ऑप्शन आहे तो दोन्ही संघांना आहे परंतु यावेळी पंचांनी मागितलेला आहे रिव्ह्यू. तर मी माफ करा रिव्ह्यूच्या आधी ते आपले थोडंसं चर्चा करतील. जो हा रिव्ह्यू मागण्यात आलेला आहे तो पंचांकडनं मागण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणताही जर संघ याच्यामध्ये अयशस्वी ठरला तर त्याचा त्या तोटा त्यांना सहन करावा लागणार. पण जर गडी बाद केला तर नक्कीच फलंदाजीचा माफ करा निर्णय देखील घोषित केलेला आहे त्यांनी. अजून म्हणजे एकही गडी बाद झालेला नाहीये तो आई गावदेवी या संघाचा. पंचांनी आपला निर्णय कळवला. अतिशय चपळ असं क्षेत्ररक्षण केलेलं परंतु गडी बाद करण्यामध्ये काही यश मिळालं नाही ते श्रेयांश मंच 11 या संघाला. संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे बिनबाद 27 धावा. मी सारखं बोलत होतो अजूनही एकही गडी बाद करण्यामध्ये यश मिळालेलं नाही. अजून एकही गडी बाद करण्यामध्ये यश मिळालेलं नाही परंतु त्याचा राग आलेला माझ्यामध्ये सुफियान यांना आणि त्यांनी हा राग काढला तो
थेट त्या यष्टीवर चेंडू आपटून म्हणजे त्रिफळाचित केलेला आहे. ते संघाचा पहिला गडी बाद झालेला आहे. तो साई यांच्या मार्फत पहिला झटका भेटलेला आहे तो आई गावदेवी या संघाला. आणि आता मात्र मी बोलू शकतो की पहिला गडी बाद म्हणजे एक गडी बाद आणि संघाची धाव संख्या झालेली आहे ती 27 धावा. तिसरं षटक घेऊन सुफियान आतापर्यंत त्यांनी आपल्या संघाकरता उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. एक गडी बाद करण्यात देखील यश मिळवलेलं आहे. पुन्हा एकदा माझ्यामध्ये इकडून देखील दिसतंय की बेल्स उडालेले आहेत, परंतु पंचांनी आपला निर्णय कळवल्याने काही थोडस अजून गडी बाद झालेला नाही. थोडस तिकडे लाईट्स पेटलेल्या, परंतु जर त्या यष्टी म्हणजे बेल्स जर खाली पडल्या असत्या तरच तो गडी बाद म्हणजे थोडस नशीबवान म्हणावं लागेल. खूप मोठं नशीब घेऊन आलेलं आहे. परंतु यावेळी मात्र बेल्स खाली पडलेले आहेत म्हणजेच यष्टीचित झालेलं आहे. थोडस नशीब म्हणालेलं पण ते नशीब सातत्य राखण्यामध्ये काही यश मिळाले नाही. तो श्रवण याला चांगली नशिबाची साथ मिळालेली, परंतु त्या संधीचा त्यांनी फायदा घेतला नाहीये. एवढा त्रिफळाचित होऊन पण त्यांची बेल्स पडली नाही. परंतु यावेळी मात्र ती चेंडू जो होता तो यष्टीरक्षकाच्या हातात होता, त्याने तेवढ्याच ताकदीने उडवला की आता ती बेल्स पडलीच पाहिजे. त्यामुळे गडी बाद झालेले आहे. श्रवणच्या मार्फत दुसरा झटका मिळालेला आहे तो आई गावदेवी या संघाला. आतापर्यंत मी सारखं वारंवार बोलत होतो एकही गडी बाद नाही, बिनबाद, परंतु आता लगेच धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा. पण धावा तेवढ्याच राहिलेल्या आहेत, परंतु गडी मात्र 2 बाद झाले आहेत. लागोपाठ 2 झटके मिळालेले आहेत ते आई गावदेवी या संघाला. आता पुढील फलंदाज मैदानात आलेले आहेत ते म्हणजेच किरण. सलामीवीर अजूनही आहेत रवी, परंतु त्यांना साथ जी देण्याकरता साथ जे सोडून गेले म्हणजे साई आणि श्रवण. परंतु आता पाहूया किरण रवी यांची कितपत साथ देतात आणि संघाला आपल्या कोणती विजयी धावसंख्या गाठून देतात. पुन्हा एकदा माजिद ज्यांनी दुसरं षटक टाकलेलं जे संघाकरता आणि वैयक्तिक पहिलं होतं, परंतु यावेळी मात्र वैयक्तिक दुसरं षटक घेऊन माजिद भाई. थोडासा वेळ झाला, थोडस धावबाद करण्याची संधी होती, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये तेवढी चपळाई दिसली नाहीये. जेवढे तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत, जर आम्ही काही फेरबदल केले आमच्या नियमांमध्ये म्हणजेच काही पेनल्टीचा, पुन्हा एकदा विनंती आहे श्रेयांश मंच 11 या संघाला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. तुम्हाला जी वेळेचा अभाव दिलाय तुमची षटक पूर्ण करण्यामध्ये त्या भरपूर वेळ घेताय तुम्ही. माजिद भाई पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत. सामना करतील किरण. एखादं समाधान मानावं लागलेलं माजिद भाई यांची मी प्रशंसा यासाठी करतोय कारण की ते अगदी नावाजलेले असे. आम्ही या स्पर्धेमध्ये प्रशांत चषकामध्ये त्यांची वारंवार गोलंदाजी पाहिलेली देखील अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आहे. मीरा रोड या विभागातून आलेले असे माजिद भाई. फक्त त्यांना साथ लाभली नाही ती त्यांच्या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर. पुन्हा एकदा
धावसंख्येत भर पडलेली आहे ती फक्त एका धावेचीच. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना माजिदभाई आपल्या संघाकरता फक्त त्या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू वगळून, म्हणजे तो शेवटचा चेंडू देखील चांगलाच म्हटला जाईल, परंतु क्षेत्ररक्षकाची काही साथ लाभली नाही. त्यानंतर चांगलीच त्यांनी गोलंदाजी केलेली माजिदभाई यांनी संघाकरता. त्याकरताच त्यांना निवडलेले ते 2 षटकं ते टाकतील आपल्या संघाकरता. त्यापैकी दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा माजिदभाई तयार झालेले आहेत आणि सामना करतील यावेळी रवी, जे सलामीपासून मैदानावर शाबूत आहेत अजून पण. यावेळी थोडंसं गोलंदाजीवर नियंत्रण सुटलं आणि वाईडच्या मार्फत अतिरिक्त 1 धाव मिळाली ती आई गावदेवी या संघाला. ले म्हणजे त्यांनी किपरला, यष्टीरक्षकाला इशारा केला ले. नक्कीच म्हणजे त्यांनी ज्यावेळी चेंडू त्यांच्या हातातून सुटला त्यांना नक्कीच माहिती झालेली की हा निर्धावच चेंडू असणार. यावेळी मात्र 1 धाव खेळण्यापासून काही रोखू शकले नाही. यापुढील होणारा सामना मी मराठा विरुद्ध रवी 911. दोन्ही संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर इथे माईक म्हणजे कॉमेंटेटर बॉक्सशी संपर्क साधावा. त्याच्यानंतर तुमचा पुढचा सामना होणार आहे, नाणेफेक देखील करून घ्यायची आहे. त्याकरता पुन्हा एकदा मी विनंती करतो, मी मराठा तसेच रवी 9 या संघाच्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो त्यांनी लवकरात लवकर कॉमेंटेटर बॉक्सशी संपर्क साधावा. धन्यवाद दोन्ही संघाच्या कर्णधारांना, त्यांनी उपस्थिती देखील दर्शवलेली आहे. माजिदभाई आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन संघाची धावसंख्या झालेली आहे ती 33 धावा. 2 गडी बाद 33 धावा. रवी 9 या संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतो त्यांनी लवकरात लवकर कॉमेंटेटर बॉक्समध्ये यावे. थोड्याच वेळात नाणेफेक देखील करून घ्यायची आपल्याला, जेणेकरून आपण पुढचा सामना सुरू करू. म्हणजे नाणेफेक याच्यासाठी करून घ्यायची कारण की तुम्हाला निर्णय तर व्यासपीठावरच कळवायचा आहे. म्हणजे त्यानुसार तुम्ही जी रणनीती असेल त्यानुसार तुम्ही योजना देखील कराल आणि आमच्या सामन्याला देखील लवकर सुरुवात होईल. त्यामुळे रवी 9 या संघाला पुन्हा एकदा विनंती, त्यांनी लवकरात लवकर आपला कर्णधार येथे कॉमेंटेटर बॉक्समध्ये पाठवून द्यावा. धन्यवाद. त्यानंतर अमित आपल्या संघाकरता शेवटचं षटक घेऊन, आणि वैयक्तिक हे त्यांचं नक्कीच पहिलं असेल कारण माजिदभाई यांनी 2 षटकं आपल्या संघाकरता दिली. अमित हे देखील अतिशय नावाजलेले असे अष्टपैलू खेळाडू आहे. त्यांचा देखील या प्रशांत चषकामध्ये 2 वर्षापूर्वी दबदबा राहिलेला, ज्यावेळी ते क्रिकेट या संघाकडून खेळत होते. मोक्याच्या क्षणी त्यांनी आपल्या संघाला सामना देखील जिंकून दिला असे अमित अष्टपैलू. यावेळी मात्र या क्षेत्ररक्षकाने अमित यांना साथ दिलेली आहे आणि एका दौऱ्यात 7 समाधान मानावं लागलं. ते आई गावदेवी या संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 35. 2 गडी बाद 35 धावा. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन अमित, आणि या चेंडूवर मात्र
गडी बाद करण्यात यश मिळालेले ते अमित याला, म्हणजे जी मजल होती ती आपली षटकारापर्यंत होती. मान्य करावं लागेल की तुम्ही 8 धावा वसूल केल्या, पण त्या कोणत्या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर, ज्याच्यावर चौकाराच्या बदल्यात तुम्हाला डबल वारचा जो बोनस गुण मिळाला त्याच्या बदल्यात तुम्हाला 8 गुण मिळाले, 8 धावा मिळाल्या. परंतु 8 धावा या अशा बाहेर मारून मिळणार नाहीये तुम्हाला. ज्याप्रमाणे तुम्ही गडी बाद करण्यात आपल्या संघाला जो तोटा सहन करावा लागतोय तो आई गावदेवी या संघाला तिसरा गडी बाद झालेला आहे. संघाची धाव संख्या ती आहे 35 धावा, 3 गडी बाद, 35 धावा. झेलबादचा अपील केलेला आहे. माझ्यामध्ये नक्कीच हा कारण आवाज तर इथपर्यंत देखील आला आणि फलंदाज देखील निघाला, त्यामुळे पुढच्या चेंडूवर देखील गडी बाद झालेला आहे आणि हॅट्रिकची संधी मिळालेली आहे ती अमित या गोलंदाजाला. ज्याप्रमाणे मी आत्ताच प्रशंसा केलेली, अमित यांची अष्टपैलू खेळाडू आहेत ते, आणि आपल्या संघकर्त्यांनी त्यांनी लागोपाठ असे 2 गडी बाद करण्यात यश मिळवलेलं आहे. पाहूया हॅट्रिकची संधी मिळते का अमित यांना. संधी होती ती धावबाद करण्यामध्ये, हॅट्रिकची संधी तर गमावली आहे. माझ्या मते ती पहिलीच हॅट्रिक असती या प्रशांत चषक 2025 मधली जी संधी गमावली आहे ती अमित यांनी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात ते आपल्या संघाकरता. 2 गडी बाद देखील केलेले आहेत त्यांनी आपल्या या षटकामध्ये. आणि आता शेवटचा चेंडू फक्त शिल्लक आहे तो अमित यांच्या षटकातील. तसेच श्रेयांश मंच 11 या संघाकरता देखील शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन अमित पुन्हा एकदा तोच प्रयत्न ज्याप्रमाणे यांचा आधी देखील गडी बाद झालेला. 8 धावा मारण्याचा प्रयत्न केलेला. नाणेफेक होत आहे. विलासभाई नाणेफेक करताना पर्व 14वे म्हणजेच नाणेफेक जिंकलेली आहे ती रवी नाईन या संघाने. मी रवी नाईन या संघाला मी विनंती करतो की त्यांनी निर्णय जो कळवायचा आहे तो या व्यासपीठावरच, आणि थोडीशी माहिती देखील द्यायची आहे. या प्रशांत चषक 2025 मध्ये तुम्हाला ऑर्गनायझेशन कसं वाटलं, तसेच आतापर्यंत जे सामने झाले त्यापैकी काही विचित्र असं वाटलं. ज्याप्रमाणे थोडीशी प्रशंसा केलेली मी देवा या गोलंदाजाची, जो अतिशय छोटा या स्पर्धेमध्ये आम्हाला यावर्षी दिसला. त्यानंतर लॅबो यांनी या स्पर्धेमध्ये जे पहिल्याच या सामन्यामध्ये 3 षटकार लगावलेले, त्यामुळे काहीच थोडंसं विचित्र वाटलं असेल तर त्याची देखील तुम्ही प्रशंसा करू शकता. मी माईक देतो. प्रथम आम्ही बॅटिंग घेतोय, ठीक आहे. आणि टुर्नामेंट विषय बोलायला गेलं तर ही टुर्नामेंटचा ग्राफ आपल्या वेस्टर्न पट्ट्यामध्ये खूपच वाढत गेला आहे, खूप म्हणजे खूप. आणि मेलविन आणि ही प्रशांत चषक यामुळे आपल्या वेस्टर्न पट्ट्याचा खूप नाव होतं आहे. आणि सेकंड थिंग, कालची टुर्नामेंटबद्दल बोलायला गेलं तर आपण लॅबोने 3 6 मारलेत पहिल्यांदा, तो पण पहिल्यांदाच त्यांनी बॉक्स क्रिकेटमध्ये मारला आहे, याच्या अगोदर कधीच मारलेला नाही. आणि देवा तुम्ही बोलले ते लहान, तो चांगलाच बॉलर आहे. आणि टुर्नामेंट विषयामध्ये खूपच चांगली टुर्नामेंट होत आहे पहिल्यापासून. पुढे बघू, आता चांगला झाला पाहिजे, अजून ग्राफ वाढायला पाहिजे आपल्या टुर्नामेंटचा. धन्यवाद. तुम्ही नाणेफेक तर जिंकलेली आहे, परंतु सामना देखील जिंका, त्याकरता देखील तुम्हाला शुभेच्छा. तसेच रवी नाईनच नाही फक्त तर रवी नाईन या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम माफ करा RAA म्हणजे रावी, डबल ए इकडे लिहिलं नव्हतं त्यामुळे माझ्याकडनं चूक झाली असेल. रावी 9-11 या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा तसेच मी मराठा संघ याला देखील कर्णधाराला मी विनंती करतो त्यांनी जो थोडं कॉमेंटेटर बॉक्समध्ये यावं.
तुम्हाला देखील संधी आहे, काही थोडंसं स्पर्धेबद्दल काही तुम्हाला बोलण्याची संधी आम्ही देत आहोत. नाणेफेक तर हरले आहात, परंतु तरी देखील संधी तर दिली पाहिजे तुम्हाला देखील बोलण्याची. ही टुर्नामेंट खूप चांगली आहे, ऑर्गनायझन चांगलं केलेलं आहे आणि आम्ही पण त्यांना कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. मी मराठा 11 या संघाला देखील शुभेच्छा प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने. चला, माझा थोडासा भार कमी केलेला आहे, म्हणजेच थोडेसे माझे मित्र समालोचक, माझ्यापेक्षा त्यांची तुम्हाला समालोचन नक्कीच आवडेल, त्यामुळे मी थोडंसं सुपूर्द करतोय माईक तो यशवंत यांच्याकडे. धन्यवाद. चेक. धन्यवाद सर. चला मॅचला सुरुवात करायची. ऑलरेडी इनिंग ब्रेक होऊन 5 मिनिटं झाले. टायमर तुमचं ऑन झालं मित्रांनो, लक्षात घ्या. 20 मिनिटाचं टायमर तुमचं ऑन झालंय. 11 वाजून 12 मिनिटांनी तुमचं टायमर ऑलरेडी ऑन झाली. पंचांनी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. सहकार्य करा. तब्बल 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. चेंडू आणि फळीमधला कडवा संघर्ष तुम्ही पाहतायत. प्रशांत चषक 2025 ची दुसरी महत्वाची रजनी. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला बॅटिंग टीम, आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पोहोचवायचं आहे प्लीज. बॅटिंग टीम एक एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत सुपूर्द करा. बॅटिंग टीम, चला पंचांना विनंती आहे, मॅच 2 मिनिटं थांबवायची आहे. अजून एक्स्ट्रा प्लेअर आलेला नाहीये. वरुण आणि मनीष, वरुण आणि मनीषा जोडीवरती जबाबदारी आहे. तब्बल 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर आतमधल्या दिशेने आलाय. ड्राईव्ह करण्याचं मन बनवलं होतं, परंतु संपर्क नाहीये. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. ऑलमोस्ट आपण पाहिलं 11 वाजून 15 मिनिटाचा अवधी झालाय, तरी प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने उपलब्ध आहे आणि हा प्रेक्षक राजा क्रिकेटवरती प्रेम करणार आहे, प्रशांत चषकावरती प्रेम करणार आहे. सातत्याने 14 वर्षापासून ही परंपरा आपण जोपासतोय. 14वं वर्ष या स्पर्धेचं आहे. तब्बल 1 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा आपण पाहताय. दुसरा दिवस, दुसरी रजनी. इथे मात्र वाट बघितली आहे. ऑफस्टिकच्या बाहेर पंच वळतायत, दंडित सुद्धा करतायत, व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. 37चा पाठलाग करायचा आहे. सेकंड पूल मधला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू आणि फळगी मधला कडवा द्वंद्व. याच्या अगोदर आपण पाहिलं स्काय रायडर संघ दाखल झालाय, अर्थातच आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यासाठी सज्ज आहे. इथे मात्र आपण पाहिलं रनआउटची संधी निर्माण झाली असती. डायरेक्ट हिट असतं तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु तसं झालं नाहीये. वीस मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. 11 वाजून 12 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर करण्याची अर्थातच ताकीद तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली होती. अजूनही पहिल्या षटकातील फक्त आणि फक्त चेंडूचा विचार केला 2 बॉलचा खेळ झालाय. दिलेल्या अवधीमध्ये आपल्याला षटकं सांभाळायची आहेत. 5 षटकं आपल्याला सांभाळायची आहेत. पॅडल स्वीप स्वतःला झोकून दिलंय. विशालने मात्र महत्वाच्या 4 धावा वाचवल्यात. अप्रतिम लवचिकता तिथे पाहायला मिळाली विशालची. संपूर्ण समर्पण, उडता व विशाल पाहायला मिळाला. महत्वपूर्ण 3 धावा वाचवल्यात. एका बाजूला आई गावदेवी आणि त्यांच्या विपक्ष श्रेयांश बंश 11 असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. मागच्या बॉल वरती जो प्रेशर क्रिएट झालं त्याचं रूपांतर विकेट वरती झालंय, कारण पॅडल स्वीप वरती एक चांगला स्टॉप पाहायला मिळाला. त्याच्यानंतर लॉंग ऑफ वरती खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. विकेटचं पतन गॉन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमेश केणीला इंट्रोड्यूस केले गेलेत. सुमेशचा विचार केला. वेगवेगळे खेळ, स्पेशली सुमेशचं नाव आपण जेव्हा जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे, दहीहंडी हा खेळ अर्थातच तुमच्या समोर येईल. आर.एन. गोविंदा पथकामध्ये सातत्याने चांगल्या भूमिकेमध्ये तो असतो. क्रिकेटवरती सुद्धा अतोनात प्रेम करणारा व्यक्तिमत्व आहे. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये एका वेगळ्या संघाकडून आपण रिप्रेझेंट
विचार केला आपण, थोडीशी इंजरी झाली होती त्याच्यानंतर सुद्धा, मात्र तो थांबला नाहीये. आणि खेळ आपल्याला हे शिकवतो, अभिनय तो कभी नाही. थांबला तो संपला, परंतु सुमेश थांबला नाहीये. यावेळेस उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता, नो फुटवर्क. सध्याच्या जगामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना फुटवर्क महत्वाचा आहे. पदल आलित्य नव्हतं, फुटवर्क नव्हतं, त्याच्यामुळे चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क झाला नाहीये. फेअर डिलिव्हरीचे संकेत येत आहेत. पाच बॉलचा खेळ झालाय, 3 धावा धावफलकावरती आहेत. उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता, आपल्या बोलीभाषेमध्ये जर म्हणायला गेलं तर उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवर्क नव्हता तिथे. बॉलला चेस करण्याचा अजिबात प्रयत्न झाला नाही सुमेशच्या माध्यमातून. स्विच हिटचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न झालेत. पंच वंडीचा इशारा दर्शवतात, वंडीचा इशारा दर्शवतात. स्विच हिटचा प्रयत्न होता, लॉफ्टेड स्विच हिट, संपर्क तितका चांगला झाला नव्हता, डिस्टन्स कव्हर सुद्धा झाला नाहीये. एक धाव निश्चितच मिळेल आणि धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 4 या स्कोर कार्डवर. 37चा पाठलाग करायचा आहे, एका षटकाची समाप्ती झाली आहे, म्हणजे अजूनही जर विचार केला 24 मध्ये 33 ची गरज आहे. 20 मिनिटाचा टायमर आपला ऑन आहे. दोन्ही टीमला विनंती आहे, आई गावदेवी आणि त्यांचे विपक्ष श्रेयांश मंच 11. बॉलिंग मार्क वरती शुभमला इंट्रोड्यूस केलं गेलं. पॅडासेव्हचे प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, त्या स्ट्रोक सिलेक्शनसाठी 1 धाव निश्चितच मिळणार आहे. आणि एका धावेच्या मदतीने धावांचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 5 या स्कोर कार्डवर. यॉर्करचा वापर केला गेला. पुन्हा एकदा आपण पाहिलं फुटवर्क, सुमेश किणी यांना बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत नाहीये, त्याच्यामुळे कनेक्शन तितकंसं चांगलं होत नाहीये. इथे फटका चांगला, लॉंग ऑफ, रिझन वरती क्षेत्ररक्षक आहे सुमेश. प्रॉपर टायमिंग यावेळेस झालं होतं. 1 धाव निश्चितच मिळेल आणि धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 7 या स्कोर कार्ड वरती. धावा तर कराव्या लागणार आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉल वरती ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो ना, त्या सिंगलचा वापर झाला. प्रशांत चषक आपण पाहतो, ऑलमोस्ट 12 वाजत आल्या तरी प्रेक्षकांची अलोट गर्दी, अलोट जनसागर आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रशांत चषक 2025 लहान असेल मोठा असेल, अर्थातच स्विच हिटचा प्रयत्न, संपर्क कुठे झालाय बघावा लागेल, संपर्क कुठे झालाय बघावा लागणार आहे. पंचाचं डिसिजन अजूनही आलं नाहीये. आउटचे संकेत येत आहेत. चला प्लीज, फलंदाज बाद झालाय. चला न्यू बॅटर लगेच दाखल व्हा. बॅटरने प्लीज, बॅटरने आमच्यापर्यंत पोहोचवायचंय. जिमितला इंट्रोड्यूस केलं गेलं.
समोरच्या दिशेने हा सुद्धा स्ट्रोक डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये तुम्हाला अजून जास्त लाभ मिळणार आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. डबल ट्रबल शेवटचा बॉल आहे म्हणजे डबल ट्रबल असणार आहे. शेवटचा बॉल इथे मात्र संधी आहे. जर मोठा फटका आला तर पूर्णपणे मॅच मध्ये मंच 11 टीम येऊ शकते, परंतु त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. सिंगल म्हणजेच डबल मिळणार आहे आणि 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 9 या स्कोर कार्डवर. 12 बॉलचा खेळ झाला. तब्बल 37चा पाठलाग करायचा आहे. टायमर आपला ऑन आहे. फिल्डिंग टीम लक्ष द्या. चला सुरुवात करायची आहे प्लीज. चला वेळेचं बंधन आहे. पंच सुद्धा 30 ताकीद देत आहेत. 20 मिनिटांमध्ये आपला षटक सांभाळायचे आहेत. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. 1 धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलकाचा विचार केला पुढे अग्रेसर होणार आहेत. तब्बल 10 या स्कोर कार्डवर. 10 ऑन द स्कोर कार्ड. इथे बॉक्स आउटच्या रूपामध्ये सुमेशला सुद्धा जावं लागणार आहे तंबूच्या आसराला. न्यू बॅटर न्यूमॅन अमितला इंट्रोड्यूस केलं गेलं. इनसाइड एज. विकेट कीपर चुकी करतोय. विकेट कीपर चुकी करतोय. 1 धाव निश्चितच मिळेल. सदतीचा पाठलाग करायचा होता. मनगडाचा वापर केला गेला. धावांचा विचार केला. धावफलकावरती धावा 12 आहेत. धावांचा डोंगर ओलांडावा लागणार कारण 37चा पाठलाग करायचा होता. श्रेयांश मंच 11 संघ अडचणीच्या आरोशामध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय. तिसरं षटक मार्गस्थ प्रगती पथावरती. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. टप्पा पडलाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमधल्या दिशेने आलाय. अजून एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल आपल्याला मॅच मधून लांब घेऊन जाणार आहे. कौतुक करावं लागेल आई गावदेवी संघाने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे ना. बॅटरला अजूनपर्यंत हात उघडण्याची संधीच दिली नाहीये. पुन्हा एकदा स्टेप आउट केलं. समोरच्या दिशेने स्वतःला झोकून दिलं. तिथे क्षेत्ररक्षकाने लॉंग ऑफच्या 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सिंगलच मिळेल.
धावांचा विचार केला धावफलकावरती 12 धावा आहेत. 12 ऑन द स्कोर कार्ड. सिंगल मात्र धावफलक पुढे जाणार आहेत. सिंगलच्या मदतीने धावफलक फडका चांगला थ्रू द कव्हर्स खेळाडू आहे. एक धाव निश्चितच मिळेल. बॅक टू बॅक दोन्ही बॉलवरती आपण पाहिलं ना सिंगल मिळाल्यात. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. इथे फडका चांगला आहे आणि या षटकाराने धावफलक षटकाराने धावफलकाचा विचार केला जाऊन पोहोचेल तब्बल आणि तब्बल आपण पाहिलं तर 21 या स्कोर कार्ड वरती. एकवीस धावा धावफलकावरती आहेत. लेग बाईच्या रूपामध्ये धाव मिळणार आहे. धावांचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 22 या स्कोर कार्डवर. टॅप करण्याचा प्रयत्न एक धाव निश्चितच मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक जाव्या मॅचच्या दिशेने धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आहे 24. 24 ऑन द स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष पाहायला मिळतोय. एका बाजूला आई गावदेवी आणि त्यांच्या विपक्ष श्रेयांश मंश 11 37चा पाठलाग करायचा होता. चोवीस धावा धावफलकावरती आहे. 24 ऑन द स्कोर कार्ड. थर्टी सेव्हनचं टार्गेट आहे. 13ची गरज आहे. तेरा धाव्यांची अजूनही गरज आहे.
समोरच्या दिशेने खेळला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, एक धाव निश्चितच मिळेल. आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावांचा जर आपण विचार केला 25 धावा आहेत. 37चा पाठलाग करायचा आहे. शेवटचं अंतिम षटक आहे. धावा तर होऊ शकतात, त्याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. प्रशांत चषक 2025 आपण पाहतोय. ऑन साइडला आपण पाहिलं मुख्य होर्डिंगला सलामी देणारा बॉक्स आउटचा विकेट. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने आई गावदेवीच्या गोलंदाजाने गोलंदाजी केली आहे ना. 37 धावा डिफेंड करताना गोलंदाजांनी खासा अर्थातच इथे इम्प्रेस केलंय. भावेशला इंट्रोड्यूस केलं गेलं. आल्या पावलाने माघारी परतावं लागेल. औपचारिकता ना मात्र शेष मॅच मध्ये असं म्हणणं इथूनही चुकीचं ठरणार नाहीये. धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आपण पाहतोय 25 या स्कोर कार्ड वरती. चला बॅटर नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. सुफियानला इंट्रोड्यूस केलं गेलं. आउटसाइड एज वनडीच्या रूपामध्ये धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आपण पाहतोय 26 आहेत, 27 आहेत, 27. अजून एक चांगला झेल. धावांचा विचार केला धावफलकावरती इथून 28 धावा असणार आहेत. चला नेक्स्ट मॅच रेडी राहायचंय. मी मराठा आणि त्यांचे विपक्ष रावी 9 रेडी राहायचंय.